नमस्कार दर्शक हो. आज कथाप्रवाहामध्ये एक खूप छान गोष्ट मी सांगणार आहे. ऐका तर. एका 150-200 घरं असलेल्या छोट्याशा गावात तेथील लोक खूप सुखासमाधानात राहत होते. कारण निसर्गरम्य वातावरणात त्यांची टुमदार घरे व त्याभोवती भरपूर झाडे फळाफुलांनी बहरलेली असत. स्वच्छ सुंदर पाणी त्यांच्या गावाच्या नदीला उपलब्ध होते. या प्रसन्न गावात एके दिवशी एक साधू महाराज आले व त्यांनी त्याच गावातल्या नदीकाठच्या मोठ्या झाडाखाली एक झोपडी बांधली व तिथे राहू लागले. दिवसभर गावात जाऊन भिक्षा मागून घरी परत येत. कधी गावातील मंदिरात सायंकाळी भजन व कीर्तनाद्वारे लोकांचे मनोरंजन करून त्यांना चांगली शिकवण देत. त्यामुळे साधू महाराज गावातील लोकांमध्ये खूप प्रसिद्ध होते. सकाळ झाली की साधू महाराज झोपडी व अंगण स्वतः झाडून सडा टाकत, नंतर जवळच्याच नदीवर जाऊन स्नान करत, झोपडीत येऊन देवाची पूजा करून गावात जाऊन भिक्षा मागत व कधीकधी बऱ्याच वेळा एखाद्या घरी दुपारचे जेवण मिळे. काही लोक त्यांना तांदूळ, पीठ, मीठ, तेल, डाळी, कांदा, मिरची असं देत. मग संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी अंगणात चूल मांडून त्यावर साधू महाराज अन्न शिजवत व दिवस संपला की झोपडीत किंवा अंगणात झोपी जात. एके दिवशी एक चिऊताई साधू महाराजांच्या झोपडीजवळील मोठ्या झाडावर बसली व घनदाट सावली देणाऱ्या भरपूर फांद्या असणाऱ्या झाडावर तिने घरटे बांधायला सुरुवात केली. मग दररोज काय व्हायचं की चिमणा आणि चिमणी त्यांच्या चोचीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काड्या, गवत, कापूस, दोरे आणि काही झाडांची छोटीशी पाने आणून सुंदर घरटे बांधू लागली. घरटे बांधताना ते सुंदर गाणे गात होते, चिवचिवत होते. छोट्याशा चोचीतून आणलेल्या काड्या, तृण, कापूस एकत्र गुंफताना कधी कधी खाली पडत. त्यामुळे साधूबुवांच्या अंगणात कचरा होऊ लागला आणि घरटे बांधताना हे दोन्ही चिमणा चिमणी गाणे गात आनंदाने उड्या मारत घरटे बांधत. त्यामुळे त्यांच्या किलबिलाटाचाही आवाज जरा जास्तच होता. मग सकाळी आणि संध्याकाळी पण साधूबुवांना अंगण झाडावे लागायचे. बरेच दिवस झाले. झाडलं तरी पण काही कचरा पडलेलाच असायचा आणि शिवाय चिमण्यांची किलकिल. शेवटी साधूबुवांनी एकदा झाडावर काय केलं, मोठा दगड मारला रागारागात आणि चिमणीचं जे घरटं बनत होतं ते पाडून टाकलं. त्यावेळी चिमणी नुकतीच गवत आणायला गेली होती. मग ती चोचीमध्ये गवत काडी धरून आली आणि येऊन बघते तर काय घरटे खाली पडलेले. तिला तर रडूच कोसळले. तिकडून चिमणा आला. त्याच्याही चोचीत दाणे होते. त्याने चिवताईला विचारले, का गं बाई चिऊ, का रडतेस? तेव्हा तिने घरटे पडल्याचे सांगितले. चिमण्याला पण खूप वाईट वाटले बरं का. पण तो म्हणाला की थांब, रडू नकोस, आपण काय करू, घरटं पडलं तर काय झालं, पुन्हा एकदा सुरक्षित जागी दुसरं घरटं बांधूया, अगदी 2 दिवसात आपण बांधूया. असे म्हणून चिमण्याने आणि चिमणीने पुन्हा जोमाने घरटे बांधायला सुरुवात केली. 2च दिवसात बरेचसे घरटे बांधून झाले. यावेळेस घरटे थोडेसे उंच असलेल्या फांदीवर बांधलेले होते. पण यावेळी मात्र घरट्याला दगड मारायच्या प्रयत्नात असलेल्या साधूबुवांना असं लक्षात आलं की हे जरा उंच आहे आणि त्यामुळे दगडाचा नेम चुकला आणि थोडासा अलीकडे दगड पडला त्या घरट्यावर. त्यामुळे दगड मारत असलेल्या साधूला बघून चिमण्याचे पित्त खवळले. त्याला कळलं की घरटं काही उगीचच पडत नाही आहे, हा साधूबुवा जो आहे तो दगड मारून आपलं घरटं पाडतोय. त्यावेळी घरटे पूर्ण पडले नाही, पण ते एका बाजूने निखळले होते. आता चिवताई व चिमण्याने घरटे दुरुस्त करण्यापूर्वी साधूला चांगली अद्दल घडवायचे ठरवले. चिमणा व चिमणीने रात्रंदिवस मेहनत करून काड्यांची गाडी बनवली. सुंदर मजबूत चाक पण बसवले. पण आता ही गाडी चालवणार कोण? पावसाळा सुरू होणार असं डराव डराव असं ओरडून सांगत 2 बेडूक चालले होते. त्यांनी चिमण्याला विचारले, काय चिमणराव, तुम्ही तर गाडी छानच बनवलीत, पण चालवणार कोण आहे? तेव्हा चिमण्याने विचार केला आणि त्याने ताबडतोब बेडूक जोडीलाच गाडी चालवण्याची विनंती केली.
व म्हणाला, मला साधूबुवांना चांगली अद्दल घडवायची आहे. त्यांनी आम्ही बांधलेली 2 घरटी दगड मारून पाडली. आता आम्ही कुठे राहणार? आमची पिल्ले कुठे आसरा घेणार? चिमणा रडू लागला. बेडूक जोडीला त्याची दया आली. ते म्हणाले, आम्ही दोघे ही गाडी तर चालवूच, पण साधूला झोपडीतून हाकलवण्यासाठी मदतही करू बरं का. आणि त्यांनी गाडीला जोडून घेतले स्वतःच्या मानेला. बेडूक व चिमण्याचे बोलणे त्यांच्या शेजारून चालत जाणाऱ्या एका विंचवाने ऐकले व तो चिमण्याला म्हणाला, थांबा थांबा चिमणराव, त्या दुष्ट साधूला अद्दल घडवायला मी पण येतो जरा तुमच्यासोबत. असे म्हणून विंचवाने सरपटत जाऊन आरामात गाडीत जाऊन बसला. सगळेजण निघाले साधूच्या झोपडीकडे. रस्त्यात एक शिंप्याचे दुकान होते मोठे, महालक्ष्मी टेलर्स. तो शिंपी तुटलेल्या सुया दोऱ्याचे रीळ दुकानासमोर कचऱ्याच्या ढिगात फेकत असे. त्याच्याकडे भरपूर कपडे शिवायला येत असत, त्यामुळे भरपूर अशा तुटलेल्या सुया म्हणा किंवा दोऱ्याचे रीळ, उरलेला दोरा असं तो समोरच्या कचऱ्यामध्ये फेकत असे. त्यातली एक सुई म्हणाली, चिमणदादा, मला पण येऊ द्या ना तुमच्यासोबत, मी पण काहीतरी मदत करेन. मग तीही गाडीत बसली आणि चिमणा खुश झाला व गाणं म्हणू लागला. काड्यांची अशी केली गाडी, त्यास जोडली बेडूक जोडी, वरी बैसला चिमणा राजा, हाकलून देईल बैराग्याला. बैराग्याला म्हणजे साधूला. आता सर्वजण झोपडीबाहेर साधू महाराज यायची वाट बघत बसले. आज साधूबुवांना यायला जरा उशीरच झाला होता. गावात कीर्तन सांगितले व तिथेच मंदिराच्या भंडाऱ्यात जेवण केले साधू महाराजांनी आणि मग झोपडीत आले व झोपण्यासाठी गादी अंथरली. तेवढ्या वेळात काय झालं, बेडूक जोडी झोपडीच्या दारात जाऊन बसली. विंचू पाण्याच्या भांड्याजवळ थंडगार जागा बघून जाऊन बसला. साधू महाराज पाण्याच्या माठाजवळ आले. एव्हाना काळा कुट्ट अंधार पडलेला होता. साधू महाराजांनी कंदील लावायचा कंटाळा केला, त्यामुळे त्यांना विंचू दिसलाच नाही. विंचवाच्या अंगावर साधू महाराजांचा पाय पडताच विंचवाने साधूबुवांच्या पायावर जोरात डंख मारला. साधू महाराज असे काही मोठमोठ्याने ओरडू लागले, पण आजूबाजूला कोणीच नव्हते मदतीला. थोड्या वेळाने त्यांची आग शांत झाली आणि मग मनात त्यांनी ठरवले की आता झोपतोच कसा शांत, असे म्हणून साधू महाराज अंथरुणावर पाठ टेकवून पडले आणि त्यांच्या पाठीला काहीतरी टोचू लागले. कारण विंचू चावल्यावर साधूबुवा ओरडत असताना सुईबाई आधीच गादीवर जाऊन बसल्या होत्या आणि साधू झोपताच त्याला सुईबाई टोचू लागल्या. मग चिडत रडत साधूबुवा म्हणाले, जाऊ देत, आता बाहेर अंगणात एखादा मोठा दगड उशाला घेऊन झोपतो. असे म्हणत साधू महाराज झोपडीच्या बाहेर पडणार इतक्यात त्यांचा पाय बेंडकोळीच्या गुळगुळीत पाठीवर पडून ते वाकडेच्या तिकडे वर तोंड करून उताने असे काही सटकले की त्यांना उठताच येईना. अंग दुखू लागले, पाठ दुखायला लागली. मग ते कसेबसे उठले व आजचा दिवस काही बरा दिसत नाही असे म्हणून झोपडीच्या बाहेर पडले. ते कायमचेच. मग काही ते झोपडीत वापस आले नाहीत. मग बेडूक जोडी, चिमणा, चिमणी, विंचू, सुई यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात आनंद साजरा केला. चिमणरावांनी सगळ्यांचे खूप खूप आभार मानले. दुसऱ्या दिवशी चिमण्याने घरटे दुरुस्त केले आणि चिमणीने त्यात अंडी घातली. त्यातून काही दिवसात पिल्ले बाहेर आली. त्या पिल्लांना दाणे भरवून चिमणा चिमणीने पिल्लांना उंच भरारी मारण्या इतके मोठे केले. मग पिल्ले आकाशात उंच विहरू लागली आणि चिमणा चिमणी खुश झाले. दर्शक हो, माझी आजची कथा आवडली असेल आणि तुम्हाला यापुढेही अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक, शेअर व कमेंट करून मला प्रोत्साहित करा. धन्यवाद.